हाय नमस्कार. कोमल कथा चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची कथा ही 3 माशांची आहे. तर ते मासे ज्या ठिकाणी राहत असतात त्या ठिकाणची जागा ते मासे म्हणतात की आजची ही जागा आपली खूप स्वच्छ झाली आहे. तर तो पहिला मासा असतो तो खूप चाणाक्ष असतो, तर दुसरा मासा हा खूप हुशार असतो आणि तिसरा मासा हा मूर्ख असतो. तर चाणाक्ष मासा असा म्हणतो की त्या 2 माशांना मला एक युक्ती सुचली आहे. तर हुशार मासा म्हणतो की हां सांग, तुला काय युक्ती सुचली आहे. तर तो चाणाक्ष मासा म्हणतो की आपण येथून दुसरीकडे कुठेतरी जाऊया. आपल्याला कधीही मासे पकडणारे लोक कधी पण येऊ शकतात. म्हणून तो मासा म्हणतो ठीक आहे. तर मूर्ख मासा म्हणतो की तुम्ही दोघे काय बोलत आहात, तुम्ही काय युक्ती सांगत आहात ते मला काही कळले नाही. हे ऐकून तर माझे उलट डोके दुखायला लागले आहे. तर तो म्हणतो की मी निवांत झोपतो, तुम्ही दोघे बोला. तर अचानक तेथे 2 माणसे मासे पकडण्यासाठी येतात. तर चाणाक्ष मासा हा अचानक आकाशात वीज चमकावी अशी तेथून निसटून गेला. तर हुशार मासा म्हणतो की त्या मूर्ख माशाला, अरे आपल्याला पकडण्यासाठी 2 माणसे आली आहेत, तर यातून वाचण्यासाठी काहीतरी पर्याय काढ. तर मूर्ख मासा म्हणतो की मी निवांत झोपतो, तोपर्यंत तू पर्याय काढ. मग हुशार मासा काय करतो, मेल्याचं सोंग घेऊन पाण्यावरती तरंगतो उलटे पोट करून, आणि मूर्ख मासा असतो तो निवांत झोपतो. त्या माणसांच्या जाळ्यात हुशार मासा अचानक येतो. तर ते माणसे म्हणतात की हा तर मासा मेलेलाच आहे, हा आपल्या काय कामाचा. म्हणून ते माणसे त्या हुशार माशाला तेथेच पाण्यामध्ये सोडून देतात. तर दुसऱ्या वेळेस त्या माणसांच्या जाळ्यामध्ये मूर्ख मासा येतो. तो मूर्ख मासा त्यांच्या जाळ्यामध्ये असताना झोपेतून नुकताच जागा होतो. तर तो म्हणतो की मी इथे कसा काय. तर त्याची तेव्हा झोप झालेली असते. तर माणसाने केव्हाही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. या गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे. धन्यवाद.